नमस्कार मंडळी, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर आज आपण जाणार आहे शृंगारपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जी सासरवाडी आहे शृंगारपूर तिकडे जाणार आहे. आणि तिकडे भैरी भवानीचं छान असं देऊळ सुद्धा बांधेल, ते सुद्धा बघायचं आहे. श्री रस्ता आहे, धुळीवंदन चालू आहे नाही, बरेच जणांचे स्वप्न चालू आहे ना. आणि हे जे मंदिर आहे ना ते स्वयंभू गणेश मंदिर आहे. हे बघा, गणेश मंदिर कोंडुंबरे. आपण आज 2 दिवस आपण रेग्युलरली येतो ना दुपारचा. हो, आम्ही रोज दुपारी इकडे ते गणपती मंदिराच्या इकडे येतो. आणि तिकडे गणपती मंदिराच्या खाली तिकडे आहे ना नदी सुद्धा आहे. आणि बाजूला ही बघा विहीर मध्ये जे आपला व्हिडिओ टाकला होता ना विहिरीचा, तो आहे. आता झाडांच्या फांद्यामध्ये येते म्हणून दिसत नाहीये, पण हे आहे आमचं स्वयंभू गणेश मंदिर कोंडुंबरे गावचं. आणि ही आहे कोंडुंबरे गावची नवीन विहीर. तर मग चला, इथूनच आपल्याला सरळ जायचं आहे. म्हणजे कारबाटले हा जो नायरी रोड आहे ना, ह्या रोडने आपल्याला जायचं आहे शृंगारपूरला. गाडी आणण्याचा हाच फायदा होतो की आपल्याला कुठेही जाता येत आहे की नाही. कारण इथूनच आमच्या घरापासून ते संगमेश्वर रेल्वे स्टेशनला जायचं म्हणलं तर 400 रुपये रिक्षा घेतली. आता कालच आम्हाला जायचं होतं आमच्या घरी, तर खूप जास्त हे झालं असतं. पण पेट्रोल कुठे आपल्याला एकच गाडी गेली ना पेट्रोल. आणि कसं आपल्या टायमानुसार आपण निघू शकतो, येऊ शकतो. स्वतःचं वाहन असेल तर खूप बेनिफिट आहे. आणि मामाच्या गावी आल्यापासून दिशांक आमच्या सोबत फिरायला मागत नाहीये. पडलो होतो मी लॉकडाऊन मध्ये दिशांच्या बाबांचा ऍक्सिडेंट झाला होता. मागे गेला हाच स्पॉट होता. हा ना. तर आता आपण ना कारबाटले गावात पोहोचलोय. इकडे शाळा आहे, 9वी पर्यंत शाळा आहे कारबाटल्याची. कारण आमच्याकडे 4थी पर्यंत शाळा आहे. 4थीच्या पुढे सगळी मुलं इकडे येतात शिकायला 9वी पर्यंत. आणि मग नंतर 11वी 12वी. हा बघा, हा रोड जातो मंदिराकडे आणि इकडे नायरी. सावधान, दरड कोसळली आहे. इकडे आठवतं ना आपण गेलो होतो एकदा, मॅडम खूप घाबरल्या होत्या. नवीनच लग्न झालं होतं ना, वट वागुळ वगैरे सगळं तोंडावरनं वगैरे जात होते. गाडीच्या लाईट वरती ना खूप सारे रातकिडे पण येत होते. बागा लावले रिसॉर्ट येते. आलो आपण. वरती देऊळ आहे, मस्त गड दिसते. पुढे कडे दिसते त्याला.
जायचा रस्ता आहे मंदिराकडे. मंदिर कुठे इकडे आहे ना राईट साईडला. रस्त्याचं काम थोडं खराब आहे पण ठीक आहे, गाडी आपली जाते तिथपर्यंत. आपल्याला प्रचितगड सुद्धा दिसतो आपल्याला इकडून. तर आता इथून आपल्याला चालत जायचं आहे, इथून असं चालत वरती जायचं. कोकण रोज भेटतो का? मी तेच चेक करत होतो. पोचलो आपण ना लवकर. 15 मिनिटात पोचलो. 15 मिनिटामध्ये आम्ही कोंडुंबरे ते शृंगारपूर आलो. आम्ही लग्न झालं त्या वर्षी आलो होतो ना, तेव्हा देवळाचं काम थोडंफार झालंच होतं ना. मस्त वाटते ना. सुंदर गाव दिसते ना. हे इथं देवीचं मंदिर. जास्त पण चढून नाही यायचं, थोडंसं चढून यायचं वरती. गाड्या पण जातात वरती, पण आम्ही गाडी खाली लावली आहे. थोडंसं वाटतं 4 पावलं चालत जावं. चांगलं असतं. वरती बघा खाण्याच्या पिण्याची सोय आहे, म्हणजे पाणी वगैरे. काय आहे घर आहे कोणाचं तरी, तिकडून समोरून दिसतो. हा समोरच आहे बोलतात, तो समोरचा बोलतात. उड्या मारतात. छोटा आहेत. मंदिरात येताना सर्वप्रथम आपल्याला हातपाय धुवायचे आहेत आणि मगच आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे. आणि हे आहे शृंगारपूरचं भैरी भवानीचं मंदिर. शृंगारपूर ही छत्रपती संभाजी महाराजांची सासरवाडी आहे आणि हे आहे हे भैरी भवानीचं देऊळ. तर मग चला आता आपण आतमध्ये दर्शन घेऊया. भवानीचं दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. खूप दिवसापासून इच्छा होती की भैरी भवानीच्या देवळामध्ये जायचं आहे. ते कोणत्या ना कोणत्या कारणावर राहून जात होतं, कारण कसं आलं की लगेच जायची घाई असायची त्याच्यामुळे. तर ह्या टायमाला म्हटलं तर होळीला आलोच आहे, तो पटकन टाईम काढून आपण देवीचं दर्शन घेऊन येऊया. आजूबाजूचं वातावरण बघायला की इतकं सुरेख आहे ना, ते डोंगरावरती ही देऊळ बसलेलं आहे, त्याच्यामुळे खूप छान असं वातावरण आहे. छान छान अशी फुलझाडं पण लावलेत, मस्त वाटतंय. आणि इकडे बघा मस्त अशी घरं दिसत आहेत, कौलारू घर. कौलारूच घर आहेत ना बरीचशी. हो, ठीक आहे. शृंगारपूर गाव आहे आणि इकडे प्रचितगड आहे इकडे वरती समोर. हा बघा सनसेटचा व्ह्यू बघा, आणि त्याच्यामध्ये मंदिर किती भारी दिसते हे बघा. दिशा इथून बघ ना किती छान दिसतंय. हो बघितलं, छान दिसतंय. सनसेट आहे बघा, किती छान वाटतंय. आणि इकडे ना पावसाळ्यात ना
खतरनाक व्यवस्था आहे इकडे. खतरनाक म्हणजे एकदम हिरवळ हिरवळ आणि बाजूलाच तिकडे नदी आहे. हे बघा इकडे एक देवीचं मंदिर आहे छोटं. कॅमेरा नेत नाही तिकडे, अलाउड नसेल तर आपण मुद्दाम एखादी गोष्ट करायची नाही. हे बघा किती भारी वाटतंय. तर तुम्ही संगमेश्वर साईडला येते ना, तर शास्त्री पुलावरनं लेफ्ट टर्न मारून सरळ. किती किलोमीटर आहे असेल ना? 10-11 किलोमीटरच असेल. मस्त आहे पण हे ठिकाण. कारण लगेच आवडेल कारबाटले नायरीच्या इथून आपण हे मारतो, टर्न मारतो आणि हे येतो. हो तेवढंच असेल. आपण 15 मिनिटामध्ये आलो. आम्ही कोंडावरून काहीतरी 15 मिनिटं झालो. पुढे किती मिनिटं? अजून 10 मिनिटं बघा ना. 5-10 मिनिटं. 20-25 मिनिटाचा ट्रॅव्हल आहे शास्त्री पुलावरून. करतील काय बघितले नाही. केळीचं आहे बघ, काय बोलतात त्याला? केळीचं काय बोलतात? गड ना? गड. हा. तर हे देऊळ आहे आमच्या गावाच्या इथे. मग सगळे आमचे गाववाले येत आहेत. तर चला लवकर लवकर चला. त्याच्यामध्ये काय झालं? सगळे मला म्हणतात. आणि एक तुम्हाला सांगू बोलायची गोष्ट, सगळे मला कोणत्या नावाने ओळखतात? जो तो मला दिशा नावाने ओळखतं. तर यूट्यूबमुळे सगळे मला दिशा नावाने ओळखतात. कारण लग्नाच्या आधीचं माझं नाव रुचिता पवार आहे, रुचिता दिलीप पवार. तर मी लग्नाच्या आधी गावी आम्ही यायचो ना, तर फक्त आमच्या घराच्या इथेच आम्ही खेळत असतो. मी गावात बिवात अशी फेमस नव्हते. पण D4 दिशा या यूट्यूबमुळे ना सगळे मला दिशा म्हणून चांगले ओळखतात. जो तो मला सानेवरती दिशा दिशा दिशा. मग तुला थँक्यू कोणाला बोललं पाहिजे? दिशांच्या बाबांना. ऑफकोर्स दिशांच्या बाबांनाच बोलणार मी. तुझे क्रिकेट चालू आहे वाटते, आवाज येते. आता कसं होळीला सगळी मुंबईची लोक येतात ना, तसं क्रिकेटचे सामने वगैरे भरवतात, डान्सचे प्रोग्राम असतात. आता काल कसं आमच्याकडे लेडीजचे खेळ वगैरे होते, ह्याच्या आधी डान्स असायचे, क्रिकेट असायचे. बघ ह्या घ्यायला काय बघ, ह्या काय रे आहेत. मगाशी कारट्याला काय रे बोलत हा असे गाववाले. कारडे आणि कारल्यामधलं सॉरी कायऱ्यांमधला फरक कळत नाही. ह्या कायऱ्या आहेत. भैरी भवानी देवी मातेचं दर्शन आपलं झालेलं आहे. तर आता आपण घरी चाललेलो आहे. तर जाताना बघू दिशांच्या बाबांना काही प्राणी बघायचे आहे. माझी इच्छा आहे वाघाला. वाघाला बघायचंय. राहाल का वाघाला बघून? भीती वाटेल. पण बघू. असं सगळेजण बोलतात की रात्रीचा वाघ येतो, पण तेच बघण्यासाठी आम्ही उशिराने आलो नाहीये. आमच्या गावात सुद्धा पालखी फिरते ना, त्याच्यामुळे थोडं लेट झाला, म्हणून आम्ही 5:15च्या आसपास निघालो. आता आपण रिटर्न फिरतोय आणि जाताना बघू मुलांना थोडंफार खाऊ घेऊन जाऊ, कारण दिशांक पण माझा आलेला नाही आहे आमच्यासोबत. आणि थोडंसं यांना सुद्धा थंड प्यायचं ना, लस्सी वगैरे ना, कारण गावाच्या दुधाच्या पॅप्स्या लस्सी वगैरे खूप छान मिळतात ना, तर ते सुद्धा आपण पिऊन जाणार आहे. गावी आलं की गावच्यासारखं राहायचं, मुंबईला असलं की मुंबईसारखं राहायचं, बरोबर की नाही? तर मग चला आता आपण निघूयात.